प्रश्न आहे, डिस्क्राईब एनी 3 टाइप्स ऑफ टुरिझम. पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. हे 8 प्रकार आहेत. 8 प्रकारांचे 8 वेगळे व्हिडिओज आहेत. आता मी आहे हिस्टॉरिकल टुरिझम मध्ये. आधी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, पुढचे पण 2 व्हिडिओ आहेत. हे 8ही व्हिडिओ बघा. तुम्हाला जे 3 आवडतील ते तुम्ही 3 लिहा. ठीक आहे. माझ्या हातामध्ये पुस्तक आहे. बघूया ऐतिहासिक पर्यटन, हिस्टॉरिकल टुरिझम, पेज नंबर 53. दिस टाइप ऑफ टुरिझम इज पॉप्युलर ऑल ओव्हर द वर्ल्ड. अख्ख्या जगभरामध्ये बरं का, म्हणजे असं नाही की आपल्यालाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर जायला आवडतं असं नाहीये. जगभरामध्ये सगळीकडे त्या त्या देशांची जी हिस्ट्री आहे ना, आता तुम्हाला काही एक्झाम्पल सांगेल. टूर्स टू हिस्टॉरिकल प्लेसेस आर अरेंज्ड टू सॅटिस्फाय पीपल्स इंटरेस्ट इन हिस्ट्री. लोकांचा इतिहासामध्ये जबरदस्त इंटरेस्ट असतो आणि त्याच्यासाठी लोक ते फिरतात. मराठीमध्ये म्हटले, लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल, इंटरेस्ट, क्युरिओसिटी लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचं आयोजन केलं जातं. इट कॅन बी नोटेड इन दिस कॉन्टेक्स्ट दॅट गोपाल नीलकंठ दांडेकर, a renowned Marathi writer, used to arrange hiking tours to forts in Maharashtra to explore the sites closely linked to Chhatrapati Shivaji Maharaj and his achievement. एकदम मराठीतून वाचतो. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ नीलकंठ दांडेकर, गोनी दांडेकर दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत. आणि मला सांगायला आनंद वाटतो, प्राऊड वाटतो की मी सुद्धा स्वतः या बिझनेसमध्ये आहे. अपार्ट फ्रॉम टीचिंग मी एक ट्रॅव्हलिंग टुरिझमच्या इंडस्ट्रीमध्ये आहे, या बिझनेसमध्ये आहे. दुर्गवेढे टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल एजन्सीचा मी फाउंडर प्रेसिडेंट आहे, संस्थापक आहे. आणि आम्ही दर महिन्यामध्ये किल्ले फिरतो. खूप किल्ले आम्ही फिरलेलो आणि खूप मजा येते. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करतात, गोनी दांडेकरांनी ती सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये किल्ले मेनली फिरलेले. महाराष्ट्र आहे, दुर्गवैभव आहे महाराष्ट्रामध्ये, गडदुर्गांसारखं. आणि आता तर सांगायला खूप अभिमान वाटतो, खूप प्राऊड वाटतो की गेल्या वर्षी 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे 12 गडदुर्ग युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये सामील झालेले आहेत. पुढे बघूयात आपण. टूर्स आर ऑल्सो अरेंज्ड टू इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल साइट्स इन इंडिया सच ॲज फोर्ट्स इन राजस्थान. राजस्थानमधले किल्ले खूप फेमस आहेत. आश्रम्स ऑफ महात्मा गांधी, महात्मा गांधींचे खूप सारे आश्रम्स आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत. अँड आचार्य विनोबा भावे, ते गांधीजींचे शिष्य होते. विनोबा भावे. इम्पॉर्टंट प्लेसेस रिलेटेड टू इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स इन 1857. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामधले संबंधित स्थळं अशा ठिकाणी टूर्स अरेंज केल्या जातात. लोक ताजमहल बघायला जातात, जे प्रेमाचं प्रतीक आहे, किंवा गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट बघायला जातात. राजस्थानातले किल्ले बघायला जातात, किंवा साऊथ इंडियामध्ये पण बरेचसे किल्ले आहेत, हे सगळं बघायला जातात. हे सगळं झालं ऐतिहासिक पर्यटन, हिस्टॉरिकल टुरिझम. ठीक आहे. यामध्ये एक काम मला तुम्ही करायचंय की तुम्ही भारतात, महाराष्ट्रातले हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते कोणते किल्ले फिरलात, किती किल्ले फिरलात, हे मला कमेंटमध्ये सांगायचंय. आणि जर तुम्ही किल्ले फिरला नसाल तर 100% किल्ले बघायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे किमान 10 गड किल्ले तुम्हाला नक्की बघायचे आहेत. जसे जमतील तसे बघा, पण नक्की बघा. ठीक आहे. चला, याच्यामध्ये एवढंच. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. त्यावेळी आपण बघणार आहोत जिओग्राफिकल टुरिझम, भौगोलिक पर्यटन.